नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता सोया तेलामुळे इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता, ज्याच्या अनुसार आता इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात सोया तेलामुळे येणार आहे तुफानी तेजी. पण सोया तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात का, कधी व कशा पद्धतीने येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी? चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की सोया तेलामुळे आता इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी. पण असं काय झालंय सोया तेलाच्या बाजारात की ज्याच्यामुळे आता इथून पुढे सोया तेलामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तेजी? चला तुम्हाला सगळं समजावून सांगतो. बघा मित्रांनो, जर आपण सर्वांनी 100 किलो सोयाबीन घेतलं तर याच्यामध्ये सोयाबीन किती निघते आणि सोया तेल किती निघते हे तुम्हाला माहिती असेल. जर नसेल माहीत तर तुम्हाला आता समजावून सांगतो. जर 100 किलो सोयाबीन जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये 80 ते 82 किलोपर्यंत या ठिकाणी सोयाबीन निघत असते आणि जवळपास 18 ते 20 किलोपर्यंत या ठिकाणी सोया तेल निघत असते. मग आता तुम्ही म्हणाल की याचं आणि सोयाबीनच्या बाजारभावाचं नक्की गणित काय आहे? आता मित्रांनो फक्त एवढं लक्षात ठेवा, मग तुम्हाला शेवटी गणित या ठिकाणी समजून जाईल. बघा मित्रांनो, भारत हा जागतिक बाजारातून प्रचंड प्रमाणात खाद्यतेलाची आयात करत असतो. भारत प्रामुख्यानं पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल याची आयात करत असतो. परंतु मागच्या महिन्यातील जो अहवाल आला याच्यात सांगण्यात आले की भारताची खाद्यतेल आयात ही तब्बल 13% या ठिकाणी घटली आहे. पण याच्यामध्ये या उलट झालंय काय की पाम तेलाची आयात 5% वाढली आणि प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर या ठिकाणी सोयाबीन तेलाची आयात 18% घटली आणि सूर्यफूल तेलाची आयात याही पेक्षा जास्त टक्क्यांनी घटली. आता आपल्याकडे असणारा जो वर्ग आहे तो विशिष्ट आहे. ज्याला पाम तेल लागते त्याला पाम तेलच लागते, ज्याला सोयाबीन तेल लागते त्याला सोयाबीन तेलच लागते, ज्याला सूर्यफूल तेल लागते त्याला सूर्यफूल तेलच लागतंय. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की बाबा बाहेरील देशातून खाद्यतेलाची आयात जर कमी झाली तर याचा अर्थ असा नाही की देशामध्ये खाद्यतेलाचा वापर कमी झाला. मग अशा परिस्थितीत बाहेरील देशातून जरी सोयाबीन तेल कमी आलं तरी देशात मात्र सोयाबीन तेलाचा वापर जो आहे तो जशास तसा राहणार. मग या ठिकाणी आपल्याला पुरवठा तर करावा लागणार. मग पुरवठा कुठून होणार? तर लक्षात घ्या, देशामध्ये मग जास्तीत जास्त प्रमाणात सोयाबीनची क्रशिंग होईल आणि त्याच्या माध्यमातून निघणारं तेल हे खुल्या बाजारात विकल्या जाईल. म्हणजे याचा अर्थ लक्षात आला का? ही गरज भागवण्यासाठी आपल्या
आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोया तेल जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण करावं लागेल आणि देशात जर सोया तेल जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण करायचं असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात सोयाबीनची खरेदी करावी लागेल आणि जास्तीत जास्त सोयाबीनची खरेदी केली तर इथून पुढे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप आपल्याला पडताना दिसणार आहे. आणि लक्षात घ्या, हा जो गॅप आहे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार आहे आणि कुठेतरी याच्यामुळेच सोयाबीनचा बाजारभाव जानेवारीच्या अखेरीपर्यंत 5,000 पार आणि त्याच्यानंतर आपल्याला मेच्या शेवटपर्यंत 5,500 ते 6,000 पर्यंत पोहोचताना दिसू शकतो. तर अशा पद्धतीनं सोया तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी. राहिला प्रश्न विक्रीचा, तर तुम्हाला माझा सल्ला आहे, जर हमी भावावरती सोयाबीन विक्री होत असेल तर हमी भावावरती करून टाका. जर मे महिन्यापर्यंत थांबत असाल तर 5,500-6,000 हजारचा भाव आपणास मिळेल आणि आपल्याला खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं असेल तर 15 जानेवारी नंतरच विका, ज्यामुळे बाजाराचा भाव कमीत कमी आपणास मिळू शकेल. आपल्यापाशी असणारं सोयाबीन हे आपली आर्थिक परिस्थिती आपल्या स्वतःला माहिती आहे, त्यानुसार आपण निर्णय घ्यावा एवढाच आपल्याला या ठिकाणी सल्ला. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओ तुला व्यक्त करतो खूप खूप आभार.